मतदारांनी आपल्याला निवडून दिल्यानंतर आपण त्यांना न विसरता आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो। त्यानिमित्ताने आज नाना असू देत, निशान भाऊ असू देत किंवा माझे मिस्टर संदीप भगत असू देत, लोकांची कृतज्ञता कशी व्यक्त करायची। लोकांना कधी भेटायला यावंसं वाटतं, पण एका ठिकाणी कधी तिन्ही उमेदवार मिळणार किंवा आपल्या बाकीच्या नगरसेविका आहेत कुठे आपल्याला मिळणार। तर हे एक मंच म्हणून आज नानांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे की ज्या लोकांनी आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करून दिलेला आहे। तर एक दिवस तरी आपण त्यांच्यासाठी व्यतीत करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी। म्हणून आज मोठ्या संख्येने तिन्ही प्रभागातले लोक इथे आलेली आहेत आणि खरंच त्यांची जेवढी कृतज्ञता मानावी, आभार मानावे तेवढे थोडेच आहेत। लोकांचा विश्वास आहे, काम आहे, नानांचं असू दे, निशान भाऊंचं असू दे, संदीप भगत यांचं काम असू दे, कामाचा विजय आहे। त्या कामाच्या विजयामुळे आज रेकॉर्ड तोड मतं मिळालेली आहेत। जबाबदारी वाढली असं आहे, जबाबदारी तर आहेच, जेव्हा तुम्ही पदावर बसता तेव्हा जबाबदारी आहे, पण तुमचे सहकारी घरातलेच कुटुंबातले सहकारी आहेत, नाना निशान भाऊ असू देत, ती नगरसेविका असू देत, सपोर्ट असल्यामुळे जबाबदारी सोयीचं कधीच वाटत नाही आपल्याला। जसं आपलं आता बघा एकत्र कुटुंब पद्धत राहिलेली नाही आहे, पण आज ह्या माध्यमाने आपल्याला दिसतोय आपला प्रभाग, आपला परिवार कसा एकत्र असला पाहिजे। आज त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय या चित्राच्या मार्फत की एकत्र कुटुंब पद्धत कशी असावी। ह्या मागे इट्स टाइम टू अपग्रेड कसं व्हावं, कसं तुम्ही लोकांसाठी काही नवीन आणू शकता, ते आज ह्या माध्यमाने दिसतंय आपल्याला की इट्स टाइम टू अपग्रेड। कसं आपण अपग्रेड व्हायला हवं, कसं आपण कामाबद्दल अपग्रेड व्हायला पाहिजे, आज हे त्याचं एक जिथं जातं उदाहरण आहे। ह्या संकल्पनाचं उगम ह्या नानांच्या डोक्यातनं होतं आज आणि ते आपण पाहतोय।